श्री गणेशाय नमः। अथ देवी महात्म्ये प्रथमोऽध्यायः। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री देवे नमः। ओम श्री गणपते बुद्धिदायका सकळ विद्यांच्या नायका नमस्कार तुझे एका करीती आरंभी सर्वही त्रिपुराचे वधा लागून शिवे केले तुझे ध्यान करावया बलिबंधन वामन ध्याता झाला सृष्टीकरिता चतुरानन अधिकरी तुझे ध्यान पृथ्वी धरावया लागून शेष घ्याता झाला महिषासुराच्या वधाप्रती तुझ ख्याती झाली पार्वती मुक्ती करणे निश्चिती सिद्धी दिकी घ्यायले विश्वाच्या जया लागून मदन तुझे करी ध्यान त्या तुझ साष्टांग नमन असो माझे असो सर्वदा मज बुद्धी देवनी रम्य तुवा वधवावे देवी महात्म्य तुझे देवा गुण अगम्य ब्रह्मादिक वर्णिती नामे शारदे ब्रह्मनंदिनी तू सर्व विद्यांची स्वामिनी आणि ब्रह्मादिकांची जननी प्रवरूपिणी तुझं नमो तू मोकासी करिसी वाचाळ पंगुसी लंगविसी अचळ ऐशी तुझी कृपा सवळ महाविष्णू तुझं नमो ब्रह्ममुखी सरस्वती तू आज स्थापिली निश्चिती तेव्हा ब्रह्मा देवतांप्रती उच्चारिता झाला शिव सूर्य शक्ती गणपती विष्णू तुझी जालासी निश्चिती तुझी पंचायतन आकृती तुझं लागी नमन असो श्री दत्त वशिष्ठ वाल्मिक व्यास नारद शुकादिक पंचायतन भक्त अनेक यासी नमन सर्वदा असो जिचा हा ग्रंथ जाण त्या देवीशी करुणी नमन करी तसे ग्रंथारंभन प्रेम भावे करणे श्रुती अशी नमस्कार माझा असो निरंतर सर्वत्री होऊनी सादर नेऊन ते पूर्ण करावे द्वापारी नैमिषारण्य जाण सूत सांगी शौनका लागून सहस्र वर्ष सत्र करून ऋषी सर्व एकती तेव्हा निर्विघ्न व्हावे म्हणून अधिव्याधीने न व्हावे मरण मूर्तिमंत काळ मृत्यू वश करून बैसविला ऐकावया ऋग्वेद सायुज समर्थन या सर्व वेदांचे तात्पर्य जाणं त्याचे स्थायी परमनिपुण शौनकादिक सर्व ही आयुर्वेद धनुर्वेद ज्योतिर्वेद गंधर्ववेद हे चारी उपवेद प्रसिद्ध याचे जाणतेही सर्वही वेदांत न्याय मीमांसक तर्क न्यायिक चारवाक ही सर्व 6 शास्त्रेस मुख्य याचे ज्ञाते सर्वही व्याकरण सांख्य योग देख शिल्पसूप काम कोक वैद्यक पतंजली धार्मिक ही उपशास्त्रे जाणावी वेदशास्त्री परमकुशल शौनकादी ब्राह्मण सकळ सुत भाष्य करते केवळ ऐसे सर्वही मिळाले ते सुताशी करीती प्रश्न तू व्यासाचा शिष्य जाण व्यासे सर्व पुराणे करून तुझ लागी उपदेशली भविष्योत्तर भागवत मत्स्य मार्कंडे निश्चित वरा वायू वामन 7 विष्णु पुराण 8 ब्रह्मांड पुराण ब्रह्मपुराण ब्रह्मवैवर्त नारद जाण लिंग पद्म अग्निपुराण कूर्म स्कंद 17 18 ते गरुड पुराण याचे ठाई तू परम निपुण उपपुराणाचेही ज्ञान तुझं असे सर्वही शिव नारसिंह सनत्व कुमार भार्गव वशिष्ठ महेश्वर सौर नारदी पराशर दुर्वास कपिल 11 शनस मानव वारुण सांब नदी आदित्य जाण तुलसी गणेश देवी पुराण कालिका पुराण 21 देवी भागवत रेणुका जाण 23 उपपुराण याचे ठाई तू परम निपुण व्यास कृपे करून व्यासाच्या आज्ञे करून तू सांगता जालासी पुराण आम्ही तुझ्या मुखे श्रवण केले बहुत ग्रंथाचे आम्ही जे जे केले प्रश्न ते केलेसे निरूपण आता श्रीदेवी महात्म्य जाण आम्हालागी सांगावे तो जी महात्म्य सांगितली ती ऐकून तृप्ती झाली आता देवी महात्म्य उरली श्रवणेच्छा आमची आदी माया प्रवरूपिणीची अनंत शक्तींची स्वामिनीची अनंत अवतार घेऊन भक्ता प्रतिरक्षित असे श्री विष्णूच्या देवापासून महाकाली अवतार घेऊन मधुकैटभ दैत्यमर्दन विष्णू हस्ते करविले हा देवीचा प्रथम अवतार सांगा मायाचा विस्तार द्वितीय अवतार महिषासुर महालक्ष्मीने मारिला सर्व देवांच्या तेजापासून महालक्ष्मी झाली उत्पन्न तयांचे सांगा मकथन विस्तारुनी सर्वता पार्वतीच्या देवापासून महासरस्वती अवतार घेऊन शुंभ निशुंभ दैत्य दारुण तिसरे अवतारी मारिले सांगावे ते सर्व चरित्र श्रवणे पापी होती पवित्र आणि काही अवतार सर्वत्र कोण कोण झाले त्या सर्व अवताराचे कथन आम्हालागी करावे जाणं तुझं असे त्रिकाल ज्ञान व्यासप्रसादे करून या ऐकून शौनकादिकांच्या बोला सूत मानसी आनंदाला मग वर्णन करता ज्याला देवमहिमा अपारा सूत म्हणे शौनकादिकांनी तुम्ही केले तुम्ही जैसे पुसिले आम्हाचे तैसेचे मिळवून सर्व ऋषी पूर्वी मार्कंडे प्रश्न केला मार्कंडे ज्याला सांगता ही मार्कंडे पुराणी कथा बद्रायण ज्याला वर्णिता तैसेची तुम्हाला सांगतो ही देवी महात्म्य पवित्र सप्तशती महास्तोत्र 700 मुख्य महामंत्र देव वेदव्यास बोलिला 700 मंत्राचा विस्तार याचा महिमा असे थोडं वर्णन करता अंतपार ब्रह्मादिकाकडे न या देवी महात्म्याच्या पठण जो विश्वास धरून करी पूर्ण सर्व पुरुषार्थ त्याला गुण प्राप्त होते निश्चय जो जो काम धरी म्हणित तो काम प्राप्त होय जनी निष्कामी जो त्याशी भज भवानी मोक्षपद देत असे कृष्ण चतुर्दशीच्या दिवशी अथवा कृष्ण अष्टमीशी अथवा नवरात्री विशेषी फल अपार पठणाचे नित्य याचे पठण करिता देवी श्रवण करी तत्वता ऐशी वेदांची एक वाक्यता वदली असे पुराणी असो मार्कंडे अशी सम्यक ब्रह्मा सांगता आला देख कवचार्गला स्तुती केलं अनुक्रमे पठण करा या तिचे पठण करून मग महास्तोत्र करावे पठण स्वय अथवा ब्राह्मणद्वारा पठण याचे करावे निष्काम भावार्थे करून पठण करिता देवी होत प्रसन्न याचे शुद्ध अनुक्रमण परी संतुष्ट देवता जो शुद्ध पठण करीत परिभावार्थ नाही चित्तांत त्याचे सर्व व्यर्थ जात देवता शोभे त्यावरी हरिहर ब्रह्मादी देव तिन्ही कवच रचिते झाले जनी ज्याच्या पठण मात्रे करून 7 सर्व पुरुषार्थ जो पठण करी अर्घला असतो ते त्याशी प्रसन्न होय भगवती 700 वर निश्चिती भक्ता कारणे अर्पित असे महादेव कृत किलक जो पठण करी आवश्यक त्याची सर्व मंत्र यंत्रादिका अनायासे साधती कवच अर्घला स्तुती किलक मार्कंडे जपणी सम्यक 14 कल्प आयुष्य देख होते झाले तयासी 14 स्मारतांमध्ये जाणं चौथा होता झाला आपण
14 शैवांची नामाभिमाने सांगतो मी तुम्हाला की दुर्वास विश्वामित्र चतुरानन, चौथा मार्कंडेय, आपण इंद्र, बाणासूर, नारायण, कार्तिकेय, 8वा दधीची, रामकण्व, भार्गव, बृहस्पती, गौतम हे सर्व 14 स्मार्तांची ही नावे तुझ लागी सांगितली. या 14 कीर्ता स्मरण आधी व्याधी जाती निर्सुन प्रसन्न होय. पार्वती रमण शैव भक्त म्हणून या. सूत म्हणे शौनकादिकांशी तो मार्कंडेय सांगे धर्मासे आणि म्हणे सर्व ऋषींशी एकाग्र चित्ते श्रवण करा. देवीच्या अवतारांचे कारण सांगतो मी तुम्हाला गुण, तुम्ही एकाग्र चित्त करून श्रवण आता करावे. ब्रह्मा विष्णू महेश्वर हे तिघे देवीचे पुत्र साचार, तिघांची पडता संकट ठोरे. देवी अवतार घेत असे. अवतार घेऊन या जाणे दुष्टाचे करी निर्दालन, अधर्मनाशन, धर्मस्थापन करून भक्तांची संरक्षी. याची विषयी पुरातन इतिहास सांगतो जाणं सावर्णी म्हणतो. सूर्यनंदन 14मध्ये 8वा 14 मनूची नामाभिमाने तुझ लागे सांगतो जाणं. पहिला म्हणतो स्वयंभू आपण सरोचिष, दुसरा उत्तम तामस रैवत चाक्षुष आणि वैवस्वता ही सप्तमन्वंतरे निश्चित सावर्णी. तो 8वा दक्ष सावर्णी, ब्रह्म सावर्णी, धर्म सावर्णी, रुद्र सावर्णी, देव सावर्णी, इंद्र सावर्णी हे 14 मनू अनुक्रमे या ब्रह्ममाल कल्पमाझारी 14 मनू अवधारी 71 चौकड्यावरील एक राज्य एकाचे सावर्णी म्हणतो. अष्टम सांगतो त्याचे जन्मकर्म, देवीचा प्रसाद उत्तम होता झाला, त्यावरील महामायेचा प्रभाव तेणे मनू झाला. स्वयराव मन्वंतरादी उपवैभव होते झाले, तयाशी देवीच्या प्रसादी करून सूर्यपुत्र झाला. सावर्णी ध्रुव ऐसे राज्य पावनी चिरंजीव झाला. महाप्रलयी नाशिवंत ब्रह्मसृष्टी होत जात परी सावर्णी म्हणून तो निश्चित राज्य तयाचे अक्षयी त्याचे पूर्वजन्मीचे कथन सांगतो मी तुम्हाला गुण. तुम्ही एकाग्रचित्ते करून सविस्तर श्रवण करा. पूर्वी स्वरोचिष व मन्वंतरी तयाचे ही वंशामाझारी राजा झाला. पृथ्वीवरी सुरत नाम तयांचे 50 कोटी विस्तीर्ण मही, त्याचे राज्य असे सर्वही पुत्राचे परी पाही. पालन करी प्रजेचे तो राज्य करी असता जाण शत्रू झाले. तया निर्माण क्षत्रिय राज्य राक्षस आणि यवन युद्ध दारुण मांडले. सुरत राजा युद्ध करीत परी जय झाला नाही प्राप्त. शत्रू सर्वही बलवंत उपाय तेथे चालेना. दंड करून शत्रूंनी राजा पडविली सम्रांगणी. मग तो स्वपुराशी येऊन राज्य करी स्वदेशींचे तेथे येऊन शत्रू प्रबळ युद्ध करीते झाले. तुंबळ प्रधानासहित राज्य सकळ हिरोने घेतले. त्यांचे सर्व सैन्य स्वाधीन केले. द्रव्य भांडार हिरोनी नेले. मग रायाचे व्यापिले चित्त चिंते करून या. काय करावे, कोठे जावे, जनाशी मुख केवी धावावे, मृग या निमित्त करून पडावे, हेची आता उत्तम असे चिंतून या म्हणे. सुरत राज्यात एक क्षणी एकटा घोड्यावर बसून घोरवणी प्रवेशला. तेथे मेघऋषींच्या आश्रम पाहता झाला. तो परम स्वापदे सांडून स्वधर्म तेथे शांत वर्तती. धेनु व्याघ्र एके ठाई वर्तती परी वैर नाही. हंस कारंडव पक्षी सर्वही शब्द करीती मधुर सुरे. पुष्पे तुळशी बिल्व कमळ वेद घोष करीती. सकळ मुनी शिष्य मिळवणी केवळ मेघऋषी ते उपासिती. सुरत राजा तेथे येऊन साष्टांग करून या नमन सांगता झाला. वर्तमान मेघा मुनीशी सर्व मुनीने सत्कार करून राहाविला. नृपनंदन परी चिंताक्रांत असे मन आश्रम हिंडे सभोवत. फार झाला चिंतातुर स्नेह व्यापिला. अपार वडिली पाडिले माझे पूर असते. शत्रूने घेतले प्रधान माझा शूर असते. शत्रूने तो घेतला राजश्रिया प्रजेची वस्ती. केसी राहिली कडेना शूर असती. माझा प्रधान शत्रूशी मिळाला जाऊन आता भोग पावेल कोण ते काही कळेना. जे वडिलोवडिली पाळिले परम कष्टे संपादिले ते अजी शत्रूने घेतले. द्रव्य को सर्व ऐसी नाना चिंता करीत तव वैश्य पाये अकस्मात तोही एकटा चिंताक्रांत समाधी नाम तयाचे. सुरत राजा पुसे त्यासे सांग तू कवणा ऐसी कारण येथे यावयासे सांगा मसी काय ते दिसतोची तू शोकक्रांता अंतकरण तुझे असे दुःखित याचे कारण काय वृत्तांत आम्हाला की निवेदे. ऐसे कोणी वैश्य जाणं बोलता जाला. नृपा लागून समाधी नाम हे माझे पूर्ण वैश्य कुळी जन्मलो. धन्वंताचे कुळी झालं. धन्वंत होणी जन्मलं. पुत्र स्त्रियाने बाहेर घातलो. धन लोभे करून या मजला बाहेर घातले. म्हणजे सर्व धन घेतले. मग मी वनी वास्तव्य केले. येऊन या सर्वदा येथे सेवून या वन न जाणे त्याचे मन कल्याण किंवा अकल्याण याचे काही कळेना. स्त्री पुरुष उत्तम वक्ते किंवा धर्मे वर्तते हे काही कळे निश्चिती म्हणून शोक होत असे. सुरत राजा म्हणे वैश्याशी तू ज्यांनी तुझं घालविले मन असे त्यांचा स्नेह तुझ्या मानसी कैसा येतो कडेना. वैश्य म्हणे नृपा लागून तू बोलतोस ते जे वचन ते सत्य परी माझे मन स्नेह न सोडी सर्वथा. ज्यांनी बाहेर घालविले स्नेह सोडून द्रव्य घेतले पुन्हा त्यांच्या स्नेह झगटले मग कैसे कडेना. असो या मोहाचे कारण न कळे मजा जाणता असता मोहपूर्ण किमर्थ होतो कडेना. मार्कंडेय म्हणे शिष्या लागून तेव्हा मग दोघेही मिळून मेघा ब्राह्मणाजवळ येऊन समस्कार करते झाले. मग यथान्याय बसवून प्रार्थने झाले. ऋषी लागून राजा बोलता झाला. तक्षणी प्रार्थना ऋषी ते सुरत म्हणे तुम्हाला लागून एक प्रश्न करीतो जाण तो सांगावा कृपा करून कडे ऐसा सर्वथा स्वामी चित्त हे परमचंचळ क्षणोक्षणी होत असे. प्रबळ स्नेहबळे मोह विकळ करून पडी अधपाती. राज्यादी पदार्थ हे सकळ नाशवंत असते. केवळ हे जाणत असता प्रेमळ स्नेह यांचा सुटेना. सांगावे याचे कारण मोह होतो कैसा निर्माण मज यशाचे हा वैश्य जाण मोहग्रस्त झाला. स्त्रीपुत्रांनी हेळसांडीला धन हिरोनी बाहेर घालविला. तथापि याच्या नियममतेला अंतर न पडे कदाई. हा स्त्रीपुत्रांसाठी शोककरीत तैसाची मीही झालो दुःखित. विषय दोषाते असे पाहता तथापि ममता सुटेना. आम्ही दोघे ज्ञानी असून मोह न सोडी आम्हाला गुण सांगावे मोहाचे कारण कोणते हे ऋषीवर या पेगा सांगे.
सुरतासे. मार्कंडेय सांगे शिष्याशी, सूतच म्हणे सौनकादिकाचे तेचे आता निरूपितो. विषय ज्ञान सर्वांशी गोचर, पशु पक्षी आणि जाणती नर. विषय तोही दैवानुसार पृथक पृथक सर्वांशी. दैवांध प्राणी जे का असते दिवस न दिसे तयाप्रती उलोक वागुळ आदी निश्चिती. दिवांध प्राणी जाणावे. रात्र्यांध प्राणी काकादिक त्यासी रात्री न दिसे सम्यक. गर्भांध प्राणी जे त्यासी देख रात्री दिवस सारखा. धेनू अश्व वृषभ श्वान त्यासी दिवस रात्री सारखे जाणं. आहार निद्रा भय मैथून समान सर्वांशी. ज्ञान जे का मनुष्याची त्याची असे मृग पक्ष्यांशी. पक्षी हे शावचंचूशी कण आणून अर्पिते. आपल्या प्रत्युपकारण कारणे पुत्रदिकांशी स्नेह करणे. अपस्तंभापर्यंत जाणे स्नेहभाव सारिका. सर्वांशी सारखे विषय ज्ञान स्नेह मोह ममता समान. तुझं कळावया लागून निरूपण केले असे. असो तो आमासी केलेला प्रश्न त्याचे सांगतो निरूपण. मोह कोणापासून निर्माण ऐसे पुसले आमासी. या मोहगर्तेमध्ये जाणं पडले असती ब्रह्मादी जण. महामाया तीच पासून मोह निर्माण झाला. महामायेचा प्रभाव तेणे संसार पावले. सर्व उत्पत्ती स्थिती प्रलय भाव माये करूनही होत असे. तेथे आश्चर्य नसे काही. योगनिद्रा प्रभूची पाही. ही महामाया तिने सर्वही ब्रह्मादी देव पोहिले. मेघा म्हणे सुरतराया. मार्कंडेय म्हणे शिष्यवर्या. सुतो म्हणे सौनकादिक आचार्य. मंत्रराजा आता सांगतो. जो वेद व्यासे प्रकट करून सप्तशतीत घातला नेऊन त्या मंत्राचा अर्थ सांगून सिद्धीही सांगेन तूच लागे. मंत्रार्थ ती देवी भगवती बले करून ज्ञानी यांच्याही चित्तांते आकर्षण मोहाकारणे अर्पित असे. महामायात हरीची अर्थ सांगितला. हा जाण आता सिद्धी सांगतो तुझ लागून. प्रथम हा मंत्र गुरुपासून शुद्ध ग्रहण करावा. याची सिद्धी असे मानसी तरी युक्ती सांगतो तुझी. बरव्या पाहावे मुहूर्ताशी उपदेश मुहूर्त योजावा. गायत्रीचा उपदेश ज्या मूर्ती करती विशेष तोची मूर्त. या मंत्रा जपारंभ योजावा. ऐसी मूर्ती जाण मंत्रराज करावा. ग्रहण अथवा नवरात्री जाण जपारंभ करावा. आधी षोडशोपचारे पूजा करून भावे आराधावे श्री भवानी. मग देवीच्या पुढे बसून याचा संकल्प करावा. मोह सिद्धी फल प्राप्त अर्थ. संकल्पाचा निश्चय अर्थ मनी धरून या स्वार्थ न्याय ध्यान करावे. असो षडांगन्यास करून जप करावा. बैसुनी मौनी रुद्राक्षमाला घेऊन माला संस्कार करावा. हविष्यान्न भक्षुनीय नित्य षड्रिपू वज्रुनीय अगत्य जप करावा. याचा सत्य एक लक्षणीय महा जप दशांश होम तर्पण धेनुच्या दुग्धे करावे जाण. मग करावे ब्राह्मण भोजन. पूर्णावती योजावे. मंत्राच्या आधी अंती जाण प्रणव योजावा. धरुणी स्मरण अथवा व्याहती योजून शीघ्र सिद्धी होत असे. असो मंत्राचे विधान संक्षेपे सांगितले. पूर्ण मंत्र ज्यावरी टाकावा योजन त्यासी मोहन होत असे. राजमोहन सभामोहन विश्वमोहन ज्ञानीमोहन सर्व देवांचे होत मोहन. इतर कथा काय ऐसाशी अवलोकने करून सांगितला तुझा प्रश्न. मोहविवाहाचे कारण महामाया निर्धारे. ती या विश्वाचराचरा उत्पन्न करी. सैरावैरा प्रसन्न झाले भक्तवरा चारी पुरुषार्थ देत असे. ती आदिमाया ज्ञानरूपिणी अनंत ब्रह्मांडाची स्वामिनीजीचे इच्छा मात्रे करून बद्धमुक्त होत असे. ब्रह्मा विष्णू महेश्वर हे तिघेचे जिचे कुमार उत्पत्ती स्थिती प्रलय थोर तिघांचे तीन निरूपिले. राजा बोले ऋषी लागून महामाया ऐसे विधान जिचे असे ती उत्पन्न कैसी होती झाली. तिचे स्वरूप स्वभाव सांगा. तिचे वैभव सर्व कोणापासून उद्भव तिचा होता झाला. हे सर्व तुझपासून तिचे चरित्र करावे श्रवण ऐशी इच्छा झाली. जाण आता तरी आता निरूप यावरी ऐकून या प्रश्न बोलता झाला. मेघा ब्राह्मण आता सांगेन तुझं निरूपण. एकाग्रचित्ते श्रवण करे. ती महामाया नित्य जाण. ती अशी नाही जन्म मरण जगन्मूर्ती स्वरूपे करून विश्व सर्व व्यापिले. तिच्या इच्छा मात्र निश्चिती उत्पत्ती स्थिती प्रलय होती. तथापि ती याची उत्पत्ती बहुप्रकारे एकीचे. देवांच्या कार्यासाठी जाण जगदंबा होत असे उत्पन्न. तरी जन्म मरण नाही ती अशी इच्छा मात्रे सर्वसंहारित परिगुणानुवाद व्हावा निश्चित. आपलं सर्व या जगदात म्हणून उत्पन्न होत असे. गुणांचे जे श्रवण पठन तेथे उद्धरती सर्वजन म्हणून होत असे उत्पन्न. योगनिद्रा हरीची प्रलयी घालून शेष शयन निस्ता झाला नारायण. तेव्हा त्याच्या कर्णमळातून दोघे असुर जन्मले. मधुकैटभ नामाभिमाने होती झाली. त्या लागून आपणा ते सर्व मानिती म्हणून मधु ऐसे एकाचे नाम एकाचे किट्ट म्हणजे कर्णमळ. तयात जन्मला केवळ म्हणून कैटभ हे नाम तत्काळ होते झाले एकाशी. असो तेव्हा दोघे असुर मधुकैटभ भयंकर ब्रह्म याचे करावया मार वधालागी धावले. ब्रह्मा विश्वाचा प्रजापती नाभिकमळी त्याची स्थिती असुर पाहुणे निश्चिती. भयभीत झाला निजला असे चक्रपाणी पाठी राखा. नाही कोणी योगनिद्रा वरिली नाही. तेने हरी व्यापिला देव सावध व्हावा म्हणून योगनिद्रेचे खरी स्तवन बद्धांजली चतुरानन होता झाला ते काढी. 14 श्लोकांचे रात्री सुक्त तेने स्थविता झाला निश्चित म्हणे. जय जय जगदंबे सतत नमस्कार असो माझा. स्वाहा 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 स्वदा वषटकार तुची असे सर्व स्वर सुधा तू नित्य अक्षर त्रिधा ओंकार असशी तू तिघा देवांचे धारण करीसी म्हणून त्रिधा हे नाम तुझशी. अर्धमात्रा तू आहेसी उच्चारिता लक्ष्मी पार्वती सावित्री तुची असशी जगाची दात्री. प्रवरूपिणी गायत्री वेदमाता आहेस तू. या विश्वाचे धारण करीसी उत्पन्न करून या पाळीसी आणि अंती संहारिसी. तिन्ही रूपे तुझेच. विद्यामाया मेघास्मृती मोहरूपा तू प्रकृती. काळ रात्री तू निश्चिती महारात्री आहेस. मोहरात्री तू दारुण शोभा लज्जा बुद्धी जाण तुष्टी पुष्टी शांती आपण शांतिरूप असशी तू. तू खड्गशूल
चक्रिणी तू भूषंडी चापशंखिनी तू बालपरिधारिणी नमस्कार माझा असो स्थावर जंगम विश्व सगळं तुझे स्वरूप असे केवळ पंचभूते शक्ती सकाळ तुझ्या सत्य वर्तती मन वागदी इंद्रिय करून जे जे काही करावे ग्रहण ते माया स्वरूप जाण मायामय सर्वई बाण तो सर्व वेद न करी परी वेदकाची शक्ती करी तेवी सदस्तू माझारी तू शक्ती तुझी जगनवे जगत स्रष्टा तो नारायण तो सत्वा कैलास निद्राधीन तुझे करावयास स्तवन कोण समर्थ आहे की ब्रह्मा विष्णू आणि त्रिपुरारी तो केलेसी शरीरधारी त्या तुझ लागे स्तव करी ऐसा समर्थ दिसेना यथाशक्ती केले स्तवन आता असुरांशी करी मोहन सावध करावा नारायण असुरवधा कारणे हा रात्री सुक्ताचा अभिप्राय ब्रह्मा करी हाची उपाय चिंतोनी असुरांशी उपाय स्थविता जाला देविते मेघा म्हणे सुरतासी ऐशी स्थविली देवी तामसी मग वधावया असुरासी प्रकट झाली तत्काळ विष्णूच्या नेत्रकातून बहुहृदय उरापासून निघोनी ब्रह्म याशी दर्शन देती झाली ते काळी देवीने मुक्त केल्यावर मग जागा झाला श्रीधर एकार्णवी सर्वसागर मिळते झाले तैवेळी सोडोनिया शेषशयन उठ्ठा झाला नारायण तो मधुकैटभ दोघे जण ग्रासू धावती ब्रह्मयाते तो दुर्धर परम असुर क्रोधे तीव्र धावले सत्वर रक्तनेत्र अतिभयंकर पराक्रमी अस्तिपै ब्रह्मादेवीकडे पाहत देवी स्वरूप असे ध्यात दशपाद आणि 10 हात दशमुखीची येशी काजळा येशी दिशे काळी म्हणून नाम महाकाली कुंकुम तिलक रेखील वाडी स्वरूप अतिभयंकर दाई असे आयुधे विशाळ खड्गबाण आणि गदाशूळ शंख चक्र शंख भूषुंडी सकळ परिघ कार्मुक शोभती 10 अस्ति धरिले शिर गळत असे जात रुधिर स्वरूप सौभाग्य कांती थोर प्रतिष्ठा असे जियेची पूजा करी तो अहर्निशी त्रैलोक्य अर्पण करी त्याचे दुरत्वय वैष्णव मायसी पाहता झाला चतुरानन मधुकैटभाचा व्हावानाश म्हणून प्रातिथी विधी रमेश तयासी समर्थ देत विशेष असुरवधा कारणे मग असुर आले धावून तेव्हा उठला चक्रपाणे असुरासी मिळून ते क्षणी युद्ध करिता झाला बहुप्रकार जानुप्रकार पादप्रहार बाहुप्रहार जानुप्रहार पादप्रहार मुष्टीप्रहार शस्त्रप्रहार अतिनिष्ठुर परस्पर हानिती नांगर टाकून आकर्षित गदा मुसळे ताडण करीत तेही असुर मदोन्मत तैसेची हानिती तयासी 500 वर्षेपर्यंत युद्ध झाले परमाद्भुत मधुकैटभ बळवंत नाटोपती कदाई मग महामायेने मोहिले तेव्हा विष्णूशी बोलते झाले जर्जर झाला सामर्थ्य केले तरी एक सांगतो पै तेव्हा तू आम्हापाशी निश्चित आता वर मागावा इच्छित जो का तुझे मानसी वर्तत तोची देऊ तुझ लागी ऐकून या देव बोलिला तुम्ही मजशी जरी तुष्टला तरी पाहिजे वर दिदला मृत्यू आता पावे हाची वर मागतो जाणं तुम्ही आता पावावे मरण दुसऱ्या वराचे कारण आम्हाला लागी असे ना मेघा म्हणे सुरतासी ऐसे वंचिले असुरांशी मग उदकमय सर्व जगाशी पाहुणी बोलते झाले आपोमय धरा नसे जेथे देवा आम्हाशी वधावे तेथे ऐसे ऐकुनी जगन्नाथे तथास्तू बोलता झाला मग आपुल्या कटीवर घेऊन छेदिले असुर शिर चक्रे करून भिन्न सत्वर क्षणमात्रे टाकिले असुर मधु मारिला जाणं नाम झाले मधुसूदन कैटभ मारिला म्हणून कैटभारी बोलती असो या प्रकारे करून महाकाळी झाली उत्पन्न हा प्रथम अवतार जाणं दुसरा आता श्रवण करी हे महाकाळीच्या आख्यानं याचे करी श्रवण पठन सर्व बाधा जाती निरसन संशय काही असेना या तिही अवतारांचे तत्काळ श्रवण पठनाचे जे फळ ते 12व्या दैसकळ व्यासवर्णिताच्या आला या त्याची अनुक्रमे करून येथे करू सर्व वर्णन आता दुसरा अवतार जाणं सांगतो मी श्रवण करी देवीने जैसे बोलविले तैसेची येथे वर्णन केले सज्जनी पाहिजे परिसिले कृपा करून सर्वदा व्यासाचा अर्थ तो अनंत त्याचा सारांश हा निश्चित देवी करणे असंख्यात नमस्कार असो तो माझे श्रीदेवी ग्रंथ करणार निमित्त मात्र हा रामद्विजवर देवीने हिची हा ग्रंथ साचार निजमुखे निरोपिला कृष्ण तटाका सनिध जाण वर्णे ग्रामीचा राम ब्राह्मण अग्निहोत्र परायण देवीशी शरण सद्भावे एव श्री मार्कंडेय पुराणे सवर्णिके मन्वंतरे देवी भगवती महात्म्ये श्री महाकाली चरित्र वर्णनम नाम प्रथमोध्याय श्री जगदंबार्पणमस्तु।